तुमची ओळख काय आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? भारताच्या ट्रान्सजेंडर समुदायासाठी हा प्रश्न आता जीवन मरणाचा ठरतोय. एका नवीन कायद्याच्या दुरुस्तीमुळे गेल्या अनेक दशकांची मेहनत एका झटक्यात पुसली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नेमकं काय घडतंय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपण ट्रान्सजेंडर हक्काबद्दल बोलतो तेव्हा नालसाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नालसा विरुद्ध भारत सरकार या खटल्यात एक ऐतिहासिक निकाल दिला होता. कोर्टाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना अधिकृत मान्यता दिली होती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की प्रत्येकाला आपलं लिंग स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे. पण आता हे नवीन विधेयक म्हणतंय की थांबा, आता तुम्हाला सरकारी डॉक्टर आणि जिल्हा दंड अधिकाऱ्यांच्या बोर्डासमोर जाऊन स्वतःला प्रमाणित करून घ्यावं लागेल. दुसरं म्हणजे व्याख्येचा घोळ. जुन्या कायद्यात ट्रान्स पुरुष, ट्रान्स महिला आणि जेंडर क्विअर अशा सर्वांचा समावेश होता. पण नवीन बदलामुळे ही व्याख्या अतिशय संकुचित करण्यात आली आहे. जे लोक सरकारच्या बायोलॉजिकल निकषात बसत नाहीत त्यांना या कायद्याचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत. तिसरी आणि सर्वात भीतीदायक गोष्ट प्रायव्हसी. जर एखाद्या व्यक्तीने शस्त्रक्रिया केली तर हॉस्पिटलला त्याची सर्व माहिती सरकारला देणं बंधनकारक असेल. म्हणजे तुमच्या शरीराची खासगी माहिती आता सरकारी रेकॉर्डवर असेल. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे फसवणूक थांबेल. पण ट्रान्स समुदाय म्हणतोय की यामुळे हक्क देण्याऐवजी हे विधेयक हक्क हिरावून घेत आहेत. तुमची ओळख तुमची स्वतःची असते की कागदावरच्या शिक्क्यांची? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.